एक सांगू का? या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रात्री 12 वाजता वाघ येऊन शेपूट आपटून जातो, अशी आख्यायिका आहे. तर मी आता आले आहे चिपळूण येथील कुंभारली गावामधील सुकाई वरदायिनी महाकाली मंदिरामध्ये. तर चला दाखवते. खरं तर कोकणातली मंदिरं ही सुंदरच असतात. हे मंदिर त्यातलंच एक. घनदाट झाडीत असलेलं, डोंगराच्या कुशीत वसलेलं, कौलारू कोकणी पद्धतीत बांधलेलं महाकाली मंदिर. मंदिरात आल्यावरती पहिले सुकाई आणि वरदायिनी देवीचं मंदिर आहे आणि त्याच शेजारी महाकाली देवीचं मंदिर आहे. मुख्य म्हणजे या मंदिरामध्ये सुंदर दगडात कोरलेले पिलर्स पाहायला मिळतील आणि गाभाऱ्यात आल्यावरती सुंदर नंदीची पाषाणी मूर्ती पाहायला मिळेल. त्याच समोर इथे एक शिवलिंग सुद्धा आहे. शेजारीच गणेशाची पाषाणी मूर्ती आणि सुकाई वरदायिनी देवीचं सुंदर रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं. खरं सांगायचं तर या मंदिरात देवीला नमस्कार करताना माझ्या मनात एक विचार आला की या मंदिरातले पुजारी इथल्या देवदेवतांची किती सुंदर पूजा करतात हे बघूनच मला खूप प्रसन्न वाटलं. सुकाई, वरदायिनी, महाकाली देवी या तिघी बहिणी, पण आपल्या लहान बहिणी म्हणून सुकाई आणि वरदायिनीला महाकाली देवीनं पहिला मान दिला, म्हणून या मंदिरात पहिले सुकाई आणि वरदायिनी देवीचं दर्शन होतं आणि मग महाकाली देवीचं. याच देवीचं वाहन असलेला वाघ इथे रात्री 12च्या सुमारास येत असल्याचं इथले गावकरी सांगतात. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.